प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज कोल्हापूर सत्र न्यायालयात सुनावणी। कोरटकरला जामीन मिळणार की कोठडीत वाढ होणार याकडे लक्ष। बीड कारागृहात वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेला गित्ते गँगकडून मारहाण। भाजप आमदार सुरेश धस यांचा दावा। बबन गित्ते गँगमधील महादेव गित्तेकडून मारहाण, धसांचा आरोप। मकोका अंतर्गत कराड आणि सुदर्शन घुले कारागृहात। महादेव गित्तेनं कराड घुलेला मारहाण केली नाही। वाल्मिक कराडच्या लोकांनी महादेव गित्तेसह इतरांना मारहाण केली। महादेव गित्तेच्या पत्नी मीरा गित्तेनं फेटाळला मारहाणीचा आरोप। वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेला मारहाण झाली नाही। सुदीप सोनवणे, राजेश वाघमोडे यांच्यात वाद झाला होता। बीड जिल्हा कारागृहातील अधीक्षक अधिकाऱ्यांची माहिती। बीड जिल्हा कारागृहातून महादेव गित्तेला दुसरीकडे हलवलं। कराड आणि घुलेला मारहाण केल्याचा महादेव गित्तेवर आरोप। महादेव गित्तेसह 4 आरोपींना हर्सुल कारागृहात हलवल्याची माहिती। अंदर मारना या मरना सब कुछ माफ है। बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी शशिकांत उर्फ बबन गित्ते याची एक्स पोस्ट। वाल्मिक कराडवर कारागृहात झालेल्या हल्ल्यानंतर पोस्ट करत गित्तेचा कराडला इशारा। बबन गित्तेला वाल्मिक कराडवर राग। कृष्णा आंधळेच्या हत्येच्या गुन्ह्यात कराडच्या सांगण्यावरून बबन गित्तेवर गुन्हा दाखल केलाय। जितेंद्र आव्हाडांची माहिती। वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना जेलमध्ये मारहाण झाल्याचं प्रकरण। लोकांना वेड्यात काढण्याचा हा प्रकार, मनोज जरांगेंचं वक्तव्य। जेलमध्ये मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अंजली दमानियांची मागणी। यापुढे अशा गोष्टी घडू नयेत याची सरकारनं काळजी घ्यावी, दमानियांची प्रतिक्रिया। 2 टोळ्यांमधला वाद होता, फार मोठी मारहाण झालेली नाही। बीडच्या जेलमध्ये काहीही होऊ शकतं, सुरेश धस यांचं वक्तव्य। मारहाण झाल्याचं समजल्यानंतर एसपींनी कारागृहाची पाहणी का केली नाही, धस यांचा सवाल। वाल्मिक कराड यांची आर्थर रोड कारागृहात रवानगी व्हावी, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार मागणी। कराडसाठी कारागृहातील नियम पायदळीत उडवले जात असल्याबाबत पत्रही लिहिणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। आरोपींना फाशी शिक्षा मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, भाजप आमदार सुरेश धस यांची भूमिका। संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित महिलेची 5 दिवसांपूर्वी हत्या, पोलिसांकडून जागेवरच पोस्टमार्टम। अंजली दमानियांचा खळबळजनक आरोप। देशमुखांचे याच महिलेशी पोलीस दाखवणार होते अनैतिक संबंध, दमानियांचा दावा। कळंब शहरातील द्वारका नगरीत मृतावस्थेत सापडलेल्या महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध नाही, पोलिसांनी दमानियांचे आरोप फेटाळले। दमानियांना चुकीची माहिती मिळाली असेल त्यावर काय बोलणार, पोलिसांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्येनंतर चुकीच्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्यासाठी महिलेचा वापर ही महिला आरोपीनं तयार केलेली होती, धनंजय देशमुखांचा आरोप। महिलेच्या हत्येला कारणीभूत कोण, धनंजय देशमुखांचा सवाल। धारूर तालुक्यातील कानापूर इथं स्वप्नील देशमुखची जुन्या वादातून संतोष देशमुख आणि त्याच्या साथीदारांनी केली हत्या। शिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये 7 जणांविरोधात गुन्हा दाखल, 3घांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून 4 आरोपी फरार। स्वप्नील देशमुखची हत्या करणाऱ्या 3ही आरोपींना धारूर न्यायालयात केलं हजर। संतोष देशमुख, सोनाली देशमुख, रामभाऊ देशमुख या 3घांनी जुन्या वादातून केली आहे स्वप्नील देशमुख याची हत्या। राज ठाकरे बोलले तेच बोललो असतो तर देशद्रोही म्हणून घोषित झालो असतो, घरावर मोर्चेही निघाले असते। राज ठाकरेंनी गंगा प्रदूषणावर केलेल्या वक्तव्यानंतर इम्तियाज जलील यांचं वक्तव्य। औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारी आहे। ती कबर उखडून टाकण्यापेक्षा तिथं शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे फलक लावावेत, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची मागणी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ॲक्शन मोडमध्ये। पक्ष बांधणीसाठी ऑनलाईन बैठका सुरू, जिल्हाध्यक्षांच्या निवडणुकीच्या तयारीचे आदेश। राष्ट्रवादी पुन्हा मजबूत करण्यासाठी जयंत पाटील यांची मोर्चे बांधणी।
रायगडमधील 2 विरोधक सुनील तटकरे आणि महेंद्र थोरवे खोपोलीमधील सावरोलीतील एका कार्यक्रमात एकसाथ, मात्र दोघांमध्ये दुरावा कायम. बीडच्या रस्त्यावर सुरू असलेलं गँग वॉर आता जेलमध्ये सुरू. पोलीस खातं आणि गृह विभाग काय करतंय? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल. फडणवीसांनी गृह विभागाचा मोह सोडून राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा, सपकाळ यांची मागणी. राज्यात काही दिवसांपासून घडत असलेला घटनाक्रम बघता सत्ताधाऱ्यांकडूनच राज्यात अशांतता पसरवण्याचं काम सुरू. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप. बीडमध्ये मशिदीत झालेला स्फोट हा त्याचाच एक प्रकार नाही ना, अशी ही शंका व्यक्त. अथक परिश्रम करून चिपी विमानतळ सुरू केलं, मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण करणाऱ्या राज्यकर्त्यांना चिपी विमानतळाचं काहीही पडलेलं नाही. विनायक राऊत यांची राणे कुटुंबियांवर विमानसेवा सुरू नसल्यावरून टीका. बिहार निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपात सौगात ए मोदी उपक्रम राबवतोय, मात्र मुस्लिमांना उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या नितेश राणेंच्या वाचेवर बंदी का आणली जात नाही? विनायक राऊतांचा भाजपला सवाल. भारतामध्ये दरवर्षी 1,60,00,000 झाडं अंत्यसंस्कारासाठी तोडली जातात. राज ठाकरेंनी अंत्यसंस्काराविषयी मांडलेला मुद्दा रास्त. सयाजी शिंदेंचं वक्तव्य. अंत्यसंस्कार विद्युत दाहिनीतच झाले पाहिजेत, सयाजी शिंदे यांचं मत. अंधेरीतील MIDC मुख्यालयाच्या पुनर्विकासाचं काम कॅपॅसिटी इन्फ्रास्ट्रक्चर बोर्ड ILT या कंपनीलाच मिळणार अशी व्यूहरचना. कंपनीला फायदा व्हावा यासाठी 26 मार्चला उघडली जाणारी निविदेची बोली 2 एप्रिलपर्यंत ढकलली. काँग्रेसच्या सचिन सावंतांचा आरोप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदारांचा आभार मानण्यासाठी 3 एप्रिलला यवतमाळमध्ये पोस्टल ग्राउंड इथं सायंकाळी 5 वाजता आभार सभेचं आयोजन. यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांची पत्रकार परिषदेत माहिती. 2 एप्रिलला अजित पवार बीड दौऱ्यावर. पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्यातील विकास कामं तसंच कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेणार. नुकतंच बीड जिल्हा कारागृहातील मारहाणी प्रकरण चर्चेत असताना अजित पवारांची जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत होणारी बैठक महत्त्वाची. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक. सह्याद्री अतिथीगृहावर होणार बैठक. अधिवेशन संपल्यानंतरची पहिलीच मंत्रिमंडळ बैठक. महत्त्वाचे निर्णय होण्याचीही शक्यता. राम शिंदेंचा EVMवर अप्रत्यक्ष संशय व्यक्त. मला 622 मतांनी हरवलं. EVM चुकली असं म्हणणारे राजीनामे मात्र दिले नाही. राम शिंदेंचा रोहित पवारांना टोला. मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांची मागणी. 29 तारखेला छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी शिवेंद्रराजे भोसलेंच्या कार्यकर्त्यांनी डॉल्बीच्या दणदणाट करून गाण्याचे कार्यक्रम केल्याचा आरोप करण्यात आला. संभाजी ब्रिगेड संघटनेकडून छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला जातोय. संभाजी ब्रिगेडनं धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड असं नामकरण करावं किंवा संघटनेचं नाव बदलावं, अन्यथा राज्यभर आंदोलन करू. शिवधर्म फाउंडेशनचा इशारा. राज्यात जळगाव, नाशिक जिल्ह्यातील घाट परिसर, नगर या जिल्ह्यांना उद्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट. ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसाठी आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 एप्रिलपर्यंत पावसाचा येलो अलर्ट. बेळगाव शहर आणि परिसरात अवकाळी पावसानं झोडपून काढलं. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेतील खरेदीसाठी आलेल्या लोकांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी तर घरांवरील पत्रे देखील उडून गेलेत. अकोल्याच्या मूर्तिजापूर आणि बार्शी टाकळी तालुक्यात काही भागात अवकाळी पावसाची हजेरी. काढणीला आलेल्या गहू पिकांसह कांदा पिकाला फटका बसण्याची दाट शक्यता. नाशिकच्या येवल्यात अचानक अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान होण्याचीही दाट शक्यता. जळगाव जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या अवकाळी पावसाची हजेरी. ज्वारीसह इतर पिकांचं नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती.
बुलढाण्याच्या लोणार शहर आणि परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस, गहू कांदा पिकाचं नुकसान होण्याची शक्यता. बुलढाण्याच्या चिखली तालुक्यामध्ये देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, नागरिकांची प्रचंड तारांबळ. बीडच्या पाटोदा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी, आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता, तर शेतकऱ्यांच्या उन्हाळी भाजीपाला पिकाला देखील फटका बसणार. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस, अवेळी बरसलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली. कांदा, आंबा पिकांसह भाजीपाला आणि फळबागांचं नुकसान होण्याची शक्यता. उद्यापर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात येलो अलर्ट जारी, विजांच्या कडकडाटासह वादळी वारा, हलक्या ते मध्यम पावसाचीही शक्यता, शेतकऱ्यांकडून गहू पिकाच्या काढणीला वेग. धुळे शहरात कृषी बाजार समितीत गव्हाची आवक सुरू, स्थानिक शेतकऱ्यांकडून येणाऱ्या गव्हाचं प्रमाण देखील कमी झाल्याची माहिती. वाढत्या उन्हामुळे दुसऱ्या टप्प्यातील गहू आता बाजारात, यामुळे गव्हाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता. परभणीचं तापमान 40च्या पार, वाढणाऱ्या उकाड्यामुळे नागरिक हैराण, रस्त्यांवर शुकशुकाट, तर रुमाल आणि टोप्यांचा वापर देखील वाढला. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर बोजा, मात्र शेतकरी कर्जमाफी किंवा लाडकी बहिणी यातील कोणतीही योजना बंद होणार नाही, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया. लाडक्या बहिणींबाबत सरकारचे गरज सरो वैद्य मरो अशी धारणा, लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीच मिळू शकणार नाहीत, कारण अजित पवारांसारखा खडूस मास्तर अर्थ खात्याला भेटलाय. विनायक राऊतांची लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका. बुलढाण्याच्या चिखलीतील बुलढाणा जिल्हा केंद्रीय बँकेसमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी, 7/12 कोरा होत नाही तोपर्यंत कर्जमाफीचे पैसे भरणार नाही, शेतकऱ्यांची भूमिका. खाऱ्या पाण्यामुळे शेकडो नागरिकांना किडनीचे आजार, अनेकांच्या दोन्ही किडन्या निकाम्या, अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील प्रकार. शिर्डीमध्ये देशाच्या संरक्षण व्यवस्थेसाठी लागणाऱ्या बॉम्ब सेल्सचं उत्पादन होणार, शिर्डी MIDCमध्ये डिफेन्स क्लस्टरच्या भूमिपूजन सोहळा संपन्न, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे आणि आमदार आशुतोष काळेंच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला. परभणीत BS 6 मानांकांच्या 5 नवीन बसेस लोकार्पण करण्यात आला. पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि शिवसेना नेते आनंद भरोसे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न झालं. अलिबागच्या कुंडलित खाडीत शिडाच्या होडींची स्पर्धा, 50हून अधिक होड्या स्पर्धेत सहभागी, तर शिडाच्या होड्यांच्या स्पर्धेचा थरार अनुभवायला हजारो नागरिक उपस्थित. कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांची धास्ती, वन्य प्राणी करत असलेल्या पिकांचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांची रात्रभर गस्त, वडील आजारी असल्यानं रात्रभर शेतात गस्त घालणाऱ्या चिमुकल्याचा व्हिडिओ समोर. आज वर्ध्यामध्ये आशिष शेलार भाजप कार्यालयात पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक भवन उद्घाटनासाठी उपस्थित राहणार. मुंबईच्या 2 माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी घेतली दिशा सालियांच्या वडिलांची आणि वकिलांची भेट, सालियान प्रकरणाशी संबंधित माहितीचा दिला पेनड्राईव्हमध्ये या प्रकरणाशी संबंधित पुरावे असल्याचा दावा. म्हाडाच्या 2025-26 साठी सादर 15,951 कोटी 23 लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला प्राधिकरणाची मंजुरी. महाराष्ट्रात म्हाडातर्फे येत्या आर्थिक वर्षात 19,797 सदनिका बांधण्याचं उद्दिष्ट, तर मुंबईत येत्या आर्थिक वर्षात 5,199 सदनिका बांधकाम करण्याचं उद्दिष्ट. मुंबईत बेस्टमध्ये बेस्ट कंडक्टर प्रवाशावर हात उचलत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. कंडक्टरकडून व्हिडिओ काढू नका, बंद करा असा सूर, मात्र कंडक्टरनं तिकिटाबद्दल विचारलं असता तरुण मोबाईल बघण्यात व्यस्त असल्यामुळे बाचाबाची झाली.
नोटबंदीच्या 8 वर्षांनंतर देखील डीसीसी बँकेकडे 101 कोटींच्या जुन्या नोटा पडून नोटा बदलून देण्यास रिझर्व्ह बँकेचा नकार. पुणे डीसीसी 22 तर सर्वाधिक 25 कोटी कोल्हापूर डीसीसीकडे पडून. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या 25 कोटींच्या नोटा आरबीआयनं बदलून दिल्या नाहीत. याबाबत सुप्रीम कोर्टात दाद मागितल्याची हसन मुश्रीफ यांची माहिती. या प्रकरणात केंद्रानं हस्तक्षेप करावा, मुश्रीफांची विनंती. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे जवळपास 21 कोटींच्या जुन्या नोटा पडून रिझर्व्ह बँकेने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पैसे स्वीकारले नाहीत. या रकमेचा बँकेला काहीच फायदा होत नसल्याचं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली जाणार. वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे 78,61,000 रुपयांच्या जुन्या नोटा पडून नोटबंदी झाल्यानंतर 1,500 रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत करण्याची प्रक्रिया जिल्हा सहकारी बँकेनं राबवली. मात्र रिझर्व्ह बँकेने या नोटा घेण्यास नकार दिला. भंडाऱ्यात श्री झुलेलाल जयंतीनिमित्त बाईक रॅली आणि शोभायात्रा पार. पूज्य सिंधी समाज पंचायतीकडून शोभायात्रेचं आयोजन, सार्वजनिक कार्यक्रम, आनंद मेळा आणि जागरणाचा देखील उत्साह. मालाड पठाणवाडी राडा प्रकरणात 5 आरोपी अटकेत, इतर फरार. गुढीपाडवा निमित्त निघालेल्या कलश यात्रेवर 9 ते 10 जणांनी केला होता हल्ला. उर्वरित फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू. सांताक्रूज येथील 32 वर्षीय महिलेची तांत्रिक कारणावरून आर्थिक फसवणूक. तांत्रिकाने प्रियकरावर जादूटोणा झाल्याचा दावा करत 53 व्यवहारांमध्ये 3 लाख रुपये उकळले. इंस्टाग्रामवर जाहिरात पाहून महिलेनं तांत्रिकाशी साधला होता संपर्क. सुविधा न देणं पेट्रोल पंप चालकाला पडलं महागात. पुण्यातील एका पेट्रोल पंप चालकाला 60,000 रुपयांचा दंड. तरुणाच्या तक्रारीनंतर कंपनीनं केली कारवाई. होणारा नवरा पसंत नसल्यानं थेट हत्या करण्यासाठी 1.5 लाखांची सुपारी दिली. श्रीगोंदा तालुक्यातील धक्कादायक प्रकार. पोलिसांकडून 5 आरोपींना अटक. सुपारी देणारी मयुरी दांडगे अद्याप फरार. धुळे शहरातील साक्री रोडवरील सुमन हॉस्पिटल इथं गर्भपात केंद्र. महापालिकेच्या पथकानं केली कारवाई. या ठिकाणी गर्भपात करणारी संबंधित महिला ही फक्त 9वी पास असल्याची धक्कादायक माहिती चौकशीतून समोर. पहिलीत शिकणाऱ्या शाळेतील मुलाला पळवण्याचा अज्ञाताचा प्रयत्न. पुण्याच्या शिरूर तालुक्यामधील पाबळमधील एका नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार. चालकानं शाळेची परवानगी घ्यावी असं म्हणताच अज्ञातानं पळ काढला. गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगर शहरातील उपजिल्हाधिकाऱ्याला पत्नीचा आई, भाऊ आणि मोलकरीण मित्राच्या मदतीनं जीवे मारण्याचा प्रयत्न. जादूटोणा, विषप्रयोग आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांचा आरोप. सातारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. भंडाऱ्याच्या गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रात विषारी साप आढळल्यानं खळबळ. रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण. आरोग्य विभागानं याची गंभीरपणे दखल घेऊन नागरिकांना चांगली आरोग्य सेवा पुरवावी, नागरिकांची मागणी. नागपूरच्या येनवेरामध्ये एलसीबी एलर्जी प्लांटची PP5 या इमारतीला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. जळगावातील नशिराबाद उड्डाणपुलाजवळ दुचाकी डिवायडरला धडकली. अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. मुंबई नागपूर महामार्गावरील घटना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.